Good morning. Myself, Sunita Amrutsagar, Assistant Professor, Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalay, Pet Vadgaon, Department of Commerce. BCom Part 1st. Subject is Financial Accounting. In last lecture, we have seen the accounting conventions. There are 5 conventions. Today, we are going to see the concept of IFRS, International Financial Reporting Standard. With adoption of LPG, the Indian Business Organization have to adopt new changes in the field of accounting also. As a result, they are to adopt International Financial Reporting Standards. Consequently, the Council of ICAI at its 269th meeting has decided that public interest entities such as listed companies, banks, insurance companies and large-sized organizations to converge with, instead of adoption of IFRS for accounting period commencing on or after 1st April 2011. बघा LPG पॉलिसी स्वीकारल्यानंतर काही बदल जे आहे ते बदल ऍक्सेप्ट करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये अडॉप्शन ऑफ IFRS इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड पूर्ण जागतिक पातळीवरती अकाउंटिंग साठी एकच स्टँडर्ड असायला हवं अशा प्रकारचा विचार विनिमय अनेक काळ चालला होता. However, there found many obstacles in adoption of IFRS in India and the date of application is extended in order to converge Indian organization with the IFRS. आता अकाउंटिंग स्टँडर्ड इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला IFRS मध्ये करायचं आहे, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड मध्ये करायचं आहे. पण ते काय व्हायला लागले, डिले व्हायला लागलेलं आहे. पुढे ते त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी पुढे जायला लागलेली आहे. However, Shri Arun Jaitley, the finance minister, stated in his budget speech in July 2014, 2014 जेव्हा फायनान्स मिनिस्टर अरुण जेटली होते तेव्हा त्यांनी याच्या बाबतीत उल्लेख केलेला आहे that there is urgent need to converge the current Indian accounting standard with IFRS and it has made mandatory from the financial year 2016-17. 2014 ला म्हटले होते की ते IFRS जे आहे ते लागू करू आपण 16-17 ला. These Indian accounting standards are to be implemented phase wise for different types of organization. फेज वाईज म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण ही जी काय स्टँडर्ड आहेत इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स म्हणजे जागतिक पातळीवर सगळ्या देशांमध्ये त्याच प्रकारची स्टँडर्ड जे आहेत ते स्टँडर्ड फॉलो करायची अशी याच्यामध्ये तरतूद आहे. तर इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड आर डिझाइन्ड ॲज अ कॉमन ग्लोबल लँग्वेज फॉर बिझनेस अफेअर्स. ही काय आहे तर आपण बघितलं अकाउंटिंग इज अ लँग्वेज ऑफ बिझनेस आणि IFRS काय आहे, अ कॉमन ग्लोबल लँग्वेज जागतिक पातळीवरची भाषा. म्हणजे अकाउंटिंगचे ज्या काय आपण इंटरेस्ट करतो, रूल्स रेग्युलेशन ज्या काय अप्लाय करतो ते आपल्या इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे करतो. पण तेच जर बाहेरच्या कंपन्यांना दुसऱ्या देशातल्या कंपन्यांना हे बघायचं म्हणलं तर त्यांचे स्टँडर्ड्स वेगळे आहेत, इथले स्टँडर्ड्स वेगळे आहेत. आणि आता आपण बघतो की जागतिकीकरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आहेत त्या कंपनीज वेगवेगळ्या यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून मग एक युनिफॉर्मिटी यावी, एकसारखेपणा यावा म्हणून IFRS म्हणजेच कॉमन ग्लोबल लँग्वेज फॉर बिझनेस अफेअर्स जे आहे ते त्याचं अडॉप्शन करणं गरजेचं आहे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता काय आहे मीनिंग ऑफ IFRS? IFRS are a set of high quality, understandable and enforceable global accounting standard. त्यामध्ये काय इन्क्लूड आहे, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग इंटरप्रिटेशन and last one standing interpretation.
या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ते फीचर्स ऑफ IFRS. What is the exact features of IFRS? It is drafted in a simple and clear language and is easy to understand and apply. ही सिंपल आहे आणि इझी टू अंडरस्टँड आहे असं म्हटलेलं आहे. इट फॅसिलिटेट इंटरनॅशनल कंपॅरिझन. आपल्याला इंटरनॅशनल कंपॅरिझन याच्यामुळं करता येतं. द हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट ऑफ रेकॉर्डिंग द फिक्स्ड असेट्स इज बीइंग रिप्लेस्ड बाय करंट कॉस्ट सिस्टीम. बघा आपण इंडियन स्टँडर्ड मध्ये हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट वापरतो, पण IFRS मध्ये काय आहे? रिप्लेस्ड बाय करंट कॉस्ट सिस्टीम फॉर अ मोर ॲक्युरेट अँड रिअलिस्टिक फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस एंटरप्राइजेस. म्हणजे काही ठिकाणी कॉस्ट कन्सेप्ट हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट वापरली जाते, म्हणजे आपण ती वापरतो, पण IFRS मध्ये करंट कॉस्ट सिस्टीम जी आहे ती आहे आणि त्यामुळं ॲक्युरेट आणि रिअलिस्टिक फायनान्शियल पोझिशन जी आहे ती त्याच्यामुळं कळू शकते. द लाईफ ऑफ द असेट नीड्स टू बी कम्प्युटेड अगेन अँड अगेन अंटिल द असेट इज ॲक्च्युअली डिटॅच्ड फ्रॉम द अकाउंट. जे काय आहे लाईफ, एखाद्या असेटचं लाईफ जे आहे ते त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते पुन्हा पुन्हा करणं गरजेचं आहे. इट इज नेसेसरी टू अप्लाय कंपोनंट अकाउंटिंग. इट मीन्स दॅट द डिप्रिसिएशन एक्सपेन्सेस आर नॉट कॅल्क्युलेटेड सिम्पली ऑन द टोटल व्हॅल्यू ऑफ एन असेट बट ऑन द कॉस्ट ऑफ पार्ट ऑफ द असेट. तर याचा पण उल्लेख जो आहे तो याच्यामध्ये केलेला आहे, कंपोनंट अकाउंटिंग. Next one is IFRS adoption, IFRS convergence. IFRS adoption means implementation of International Financial Reporting Standard. IFRS convergence means accounting standard of a country united with IFRS. म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहेत त्याचं कन्वर्जन IFRS मध्ये करायचं. When Indian accounting standards come together with IFRS, then they are called IND-AS. There are 35 Indian accounting standards united with IFRS, and it is notified by the Ministry of Corporate Affairs on 25th February 2011. So, need for IFRS convergence. Corporate sector needs urgently the convergence of Indian accounting standards with IFRS because it will bring consistency in the field of accounting. का हे करायचं आहे? कारण it will bring consistency. इथं सातत्य निर्माण होईल. Due to the growing international trade and globalization of business and capital market, the financial statement should be prepared in such a manner which satisfy the needs of the users of other countries. दुसऱ्या देशातले जे काय आहेत एक्सटर्नल युजर्स आहेत त्यांचं सॅटिस्फॅक्शन जे आहे ते या माध्यमातून होणार आहे. जर IFRS जर अप्लाय केले आणि त्याप्रमाणे जर अकाउंटिंग मेंटेन केलं असेल तर ते एक्सटर्नल युजर्स किंवा फॉरेन कंट्रीज मधल्या लोकांना ते जी गोष्ट आहे ती पटकन लक्षात येणार आहे. Therefore, there is pressure to adopt to the new business environment. The need of IFRS adoption, IFRS converge has arisen due to the following changes in business environment. कशासाठी हे गरजेचं आहे? IFRS चा फोर्स करण्यासाठी प्रेशर आणलं जातंय का? कारण काही बदल घडलेले आहेत. कुठल्या प्रकारचे बदल झालेले आहेत? तर ग्रोथ ऑफ ग्लोबलायझेशन, मोठ्या प्रमाणामध्ये जागतिकीकरण झालेलं आहे, जागतिकीकरणामध्ये वाढ झालेली आहे. नेक्स्ट आपल्याला सांगता येईल लो कॉस्ट इन द प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. हे कारण सांगता येईल. सिंगल रिपोर्टिंग, डिफिकल्ट टू कमिट फ्रॉड जो आहे तो फ्रॉड सहज शोधून काढणं अवघड होतं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे IFRS जे आहे ते IFRS अप्लाय करायला पाहिजे. नेक्स्ट इज बेनिफिट ऑफ कन्वर्जन्स ऑफ AS विथ IFRS. हे जर कन्वर्जन केलं तर कुठल्या प्रकारचे बेनिफिट्स मिळणार आहेत आपल्याला? इट बेनिफिट्स द इकॉनॉमी इन जनरल, इन्व्हेस्टर्स, industry
and the accounting professionals. The profit of merging as AS with IFRS are given below. काय आहे बेनिफिट त्याचे? फर्स्ट वन इज एड्स टू इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेला त्याची मदत होणार आहे. बेनिफिट्स टू अकाउंटिंग प्रोफेशनल, अकाउंटिंग प्रोफेशनल जे आहे त्यांना त्याची मदत होणार आहे. बेनिफिट टू इन्व्हेस्टर्स, इन्व्हेस्टरसाठी मदत होईल त्याची. इझी कंपॅरेबिलिटी, तुलना करणं सोपं जाणार आहे जर एकच स्टँडर्ड फॉलो केली तर. बेनिफिट्स टू इंडस्ट्री, इंडस्ट्री जे आहे त्या इंडस्ट्रीला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. म्हणजेच काय, दिस विल सपोर्ट द इंडस्ट्री इन सेव्हरल वेज विच आर गिवन बिलो. काय फायदा होणार आहे इंडस्ट्रीला? तर इंडस्ट्री विल बी एबल टू गेट कॅपिटल फ्रॉम मार्केट ॲट अ लेसर कॉस्ट सिन्स इन्फॉर्मेशन ॲज पर IFRS कॅन बी सप्लाइड बाय द कंपनीज इझिली. IFRS प्रमाणे अकाउंटिंग मेंटेन करून तशा प्रकारची जर माहिती मिळाली तर कॅपिटल जे आहे ते इझी अवेलेबल होईल असं म्हटलेलं आहे. द बर्डन ऑफ मल्टिपल फायनान्शियल रिपोर्टिंग इज रिड्युस्ड फॉर कंपनीज विथ ग्लोबल ऑपरेटिंग थ्रू द अडॉप्शन ऑफ IFRS. वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट तयार करणं जे काम आहे ते काम कमी होणार आहे. It will eliminate the process of preparation of separate financial statement. As a result, the cost of preparing the financial statement will be reduced. वेगवेगळ्या प्रकारचे इंडियन स्टँडर्ड प्रमाणे अनेक गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत. The job of maintaining different set of financial statement will be removed by adoption of IFRS. IFRS मुळे जे काही जॉब आहेत ते जॉब इथले कमी होणार आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे जास्त काम करावं लागणार नाही. अकाउंटिंग स्टँडर्ड अँड IFRS. आता IFRS आणि अकाउंटिंग स्टँडर्ड याच्यामध्ये काय फरक आहे? डिफरन्स बिटवीन AS अँड IFRS, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड अँड अकाउंटिंग स्टँडर्ड. सो इथं डिफरन्स दिलेला आहे, पण ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला अगदी थोडक्यात विचार सांगितलेली आहे की नक्की ही कन्सेप्ट काय आहे आणि त्याचा अप्लाय करणं किती गरजेचं आहे. हा भाग इथं IFRSच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे. तर इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स आर ग्लोबली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग स्टँडर्ड विच वेअर इश्यूड बाय द बोर्ड ऑफ इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड कमिटी. कधी इश्यू केलेलं आहे तर 2001 पर्यंत असं म्हटले त्यांनी. आणि मग त्याच्या बाबतीमधल्या महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी इथं दिलेल्या आहेत. म्हणजेच इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आणि इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड हे दोन आहेत. तर सगळ्यांनी म्हणजे फोर्सफुली इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड जे आहे ते स्टँडर्ड अप्लाय करणं गरजेचं आहे. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते 2011 पासून ते सुरू केलं होतं, पण 2014ला फायनान्स मिनिस्टरनी पण मान्य केलं, पण अजूनही ते म्हणावं तितक्या पातळीवरती अप्लाय केलेलं नाही, झालेलं नाही. ओके, थांबूया आपण इथं. अशा प्रकारे आपला हा जो पहिला टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. एकूण सगळा थेअरीचा पार्ट आहे. फर्स्ट टॉपिक हा पूर्ण थेअरीवरती आहे, तो पूर्ण टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो अमालगमेशन ऑफ फर्म. या टॉपिक मध्ये आपल्याला आता प्रॉब्लेम पाहायचे आहेत. आता सोमवारी जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये येईल तेव्हा आपण डायरेक्ट अमालगमेशन ऑफ फर्म चालू करूया आणि प्रॉब्लेमला सुरुवात करूया. सोमवारी सगळ्यांनी 7:30 वाजता महाविद्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे. थांबूया आपण इथंच. धन्यवाद.